तसेच आता ती आपल्या पुच्चीत माझी बोटे घालून घेताना माझा हात कंबरेवरून तिच्या आत घालायची. त्याने तिचे दोन फायदे व्हायचे. एक तर तिला प्लीज बाजूला धरून राहायची गरज नव्हती व दुसरे म्हणजे जेव्हा मी तिच्या पुच्चीत बोटे घालून तिला कामतृप्त करत असे तेव्हा तिचा गळणारा पुच्चीरस तिच्या पीजवरच गळत असे, कारण पीज तिच्या पुच्चीवरच असे. त्याने खालची बेडशीट ओली होत नाही. पण आता संगीताताईच्या अंगाखालची बेडशीट ओली होत नव्हती, पण माझ्या अंगावरची चादर ओली व्हायला लागली. कारण आता माझा लंड हातात पकडून हलवताना ती माझी शर्ट आणि अंडरवेअर खाली करू लागली व माझा मोकळा लंड हलवत हलवत मला काम सत्खलित करू लागली. माझा मोकळा लंड माझी बहीण हलवत होती, त्याने मला फारच मजा वाटायची. मी वीर्य सोडत असताना ती आपला दुसरा हात माझ्या लंडापुढे धरत असे व माझे वीर्य आपल्या हातात घेऊन नंतर ती आपली चादर अंगावर ओढून घेऊन ते चाटत असे. जरी मी तिच्या हातावर वीर्य गाळत होतो तरी थोडे फार वीर्य चादरीला लागायचेच. आठवडाभरानंतर आम्ही बोलत होतो तेव्हा संगीताताईने मला काय मग सागर, मजा वाटते की नाही आपल्या नाईट गेममध्ये? हो ग ताई, खूप खूप मजा वाटते. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की माझी चादर ओली होते आणि सकाळपर्यंत तो ओलेपणा सुकतो, पण त्याचे डाग जे राहतात ते आईच्या लक्षात येऊ शकतात. मी थोड्या काळजीने तिला म्हटले, हो माझ्या पण ते लक्षात आले आहे आणि माझ्या चादरीवरही डाग राहतात. आईच्या ते लक्षात आले तर पंचायत होईल. संगीताताईने ही काळजीच्या स्वरात म्हटले, आपल्याला यावर काहीतरी करायला हवे ताई. आपण अडचणीत यायच्या आत. थोडा वेळ संगीताताई विचारात मग्न होती, मग अचानक तिचा चेहरा खुलला आणि ती म्हणाली, काळजी करू नकोस सागर, माझ्याकडे त्यावर उपाय आहे. फक्त आज रात्री झोपताना असे बोल की मला फार गरम होते, तेव्हा मी खिडकीच्या बाजूला डोके करून झोपतो, म्हणजे तू उलटा झोप. कळले? नाही कळले ताई. मी उलटा झोपल्याने काय होणार आहे? तुझ्या मनात काय आहे सांग ना मला. तेच तर सरप्राईज आहे. तुला कळेलच रात्री. मी सांगते तसे कर. मी संगीताताईला होकार दिला, पण तिच्या मनात काय होते ते मला कळले नाही. रात्री झोपताना संगीताताईने सांगितले त्याप्रमाणे बोलून मी उलटा झोपलो. मला खरे तर तसे उलटे झोपणे आवडले नव्हते, कारण आता मला तिच्या छातीचे उभार दाबता येणार नव्हते. हो, पण या पोझिशनचा एक फायदा होता. मी उलटा झोपलो असल्यामुळे मला दिवाणावर घोरत पडलेले बाबा दिसत होते आणि संगीताताईच्या पलीकडले झोपलेली आईही दिसत होती. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर मला लक्ष ठेवता येणार होते. मी अंगावर चादर ओढून तिच्याकडे तोंड करून कुशीवर झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर संगीताताई माझ्या जवळ सरकली. तिनेही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण अंगावर चादर ओढलेली होती व माझ्याकडे तोंड करून तीही कुशीवर झोपली होती. ती माझ्या अगदी जवळ आली होती व थोडीशी खाली सरकली होती. माझी चादर मांड्यांच्या ठिकाणी हलली व मला संगीताताईच्या हाताचा स्पर्श जाणवला. तिने माझ्या चादरीत हात घातला व माझ्या लंडावर ठेवला. मी पटकन माझी शर्ट आणि अंडरवेअर खाली सरकवली आणि माझा लंड मोकळा केला. माझा मोकळा लंड धरून संगीताताई हलवू लागली. नेहमीप्रमाणे माझ्या बहिणीच्या हाताच्या मुलायम स्पर्शाने माझा लंड झटकन कडक झाला व कामसुखाच्या अनुभूतीने माझे डोळे आपोआप मिटले. चादरीखाली संगीताताई माझा लंड हलवत असताना माझी चादर पुन्हा हलली आणि माझा लंड मुळाशी पकडून क्षणभर तिने लंड हलवायचे थांबवले. मला जाणवले की काहीतरी मुलायम व ओलसर गोष्ट माझा लंडावर आच्छादली गेली आणि मला माझ्या गोट्यावर श्वासाची गर्म हवा जाणवली. आयला ऐक, तिने माझा लंड तोंडात घेतला. माझ्या बहिणीने माझा लंड तोंडात घेतला. अंधारातही माझे डोळे फिरले. ती असे काही करेल याची मला अजिबात कल्पना नव्हती.
संगीताताईने माझा लंड तोंडात घेतला आहे या जाणीवतेने माझा लंड आणखीनच लांब आणि कडक झाला. काही क्षण तिने माझ्या लंडाचा सुपाडा ओठात पकडून चोखला. मग माझा पूर्ण लंड तोंडात घेऊन 2-3दा आत बाहेर केले. मग पुन्हा तिने लंड तोंडात ठेवून चोखला. साधारण 5 मिनिटे ती असाच माझा लंड चोखत राहिली आणि मी वेडापिसा झालो. मला धीर धरवेना. असे वाटू लागले तिच्या तोंडात धक्के मारून तिचे तोंड झवावे. मी जेमतेम 1-2 धक्के मारले आणि माझा स्फोट झाला. एका मागोमाग एक विर्याच्या पिचकाया तिच्या तोंडात मी सोडल्या. एकदाही संगीताताईने माझा लंड तोंडातून बाहेर काढला नाही. माझा लंड मुळाशी धरत वरचा भाग तोंडात ठेवून ती चोखत राहिली व माझ्या विर्याचा थेंब आणि थेंब तिने गिळून घेतला. माझ्या सत्खलनाने मी इतका उत्तेजित झालो होतो की झटका आल्यासारखे माझे शरीर थरथरत होते. मी शांत होईपर्यंत तसेच माझा लंड नर्म पडून बारीक होईपर्यंत ती मला चोखत होती. शेवटी राहून मी वळालो आणि माझ्या पाठीवर माझ्या बहिणीने माझा लंड तोंडात घेऊन चोखला आणि मी तिच्या तोंडात गळालो. ही माझ्यासाठी इतकी अनपेक्षित घटना होती की माझे भानच हरपले. साधारण 10 मिनिटांनंतर मी भानावर आलो. मी वळून पाहिले की संगीताताई अजूनही तशीच कुशीवर झोपलेली होती. अंधारात ती खाली माझ्याकडेच बघत होती. मी पुन्हा कुशीवर वळलो आणि माझा हात तिच्या चादरीत घालून तिच्या मांडीवर ठेवला. तिच्या मांडीच्या त्वचेचा मुलायम स्पर्श मला जाणवला तेव्हा मी ओळखले की तिने गाऊन वर केलेला आहे. मी हात तसाच वर नेऊन तिच्या मांड्यात घुसवला आणि मला तिच्या नग्न पुच्चीचा स्पर्श जाणवला. अच्छा, तर संगीताताई आधीच पुच्ची उघडी करून तयार होती. मी हळूहळू तिच्या पुच्चीला कुरवाळू लागलो. ती ओली झालेलीच होती. काही क्षणात मला जाणवले की संगीताताईने माझ्या चादरीत हात घातला आणि माझे टी शर्ट पकडले. ती माझे टी शर्ट धरून मला खाली ओढू लागली. माझ्या लक्षात आले तिला काय हवे आहे ते. तिने मला जे केले त्याची तिला परतफेड हवी होती आणि ती परतफेड करायला मी एकदम उत्सुक होतो. मी तिची चादर वर केली आणि माझे डोके आत घातले. थोडेसे खाली सरकून मी माझी पोझिशन ॲडजस्ट केली आणि माझे तोंड तिच्या पुच्चीच्या पाखळ्यावर ठेवले. सर्वात प्रथम मला काय जाणवले असेल तर ते म्हणजे संगीताताईच्या पुच्चीरसाचा उग्र गंध. तो कुठल्याही सुवासित अत्तरापेक्षा कमी धुंद करणारा नव्हता. आपोआप माझे ओठ विलग झाले व जीभ बाहेर काढून मी माझ्या बहिणीची पुच्ची चाटू लागलो. कुत्रा मांजर जसे दूध चाटतात तसे मी तिची पुच्ची चाटत तिच्या पुच्चीरसाचा आस्वाद घेऊ लागलो. त्याने ती उत्तेजित होऊ लागली. मी तिची पुच्ची चाटत असताना ती आपल्या बोटाने पुच्चीवरील पुच्चीदाणा घासू लागली. ते पाहून मी खाली झालो व तिचा दाणा तोंडात घेऊन चोखू लागलो. त्याने संगीताताई चेकाळली व माझे तोंड आपल्या पुच्चीवर दाबू लागली. मी तिचा दाणा चाटत असताना माझे नाक तिच्या पुच्चीच्या फटीत घुसत होते. पण ती माझे तोंड जेव्हा दाबू लागली तेव्हा माझे नाक अजूनच आत तिच्या फटीत घुसू लागले, ज्याने मला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा ती मला वरतून दाबत असताना मी खालून माझे डोके वर दाबत कसबसा श्वास घेत तिची पुच्ची चाटत होतो. काही क्षणातच माझ्या लक्षात आले की संगीताताई कामतृप्तीच्या उंबरठ्यावर आहे. ते माझ्या तोंडावर तिचा पुच्चीदाणा घासण्याचा वेग वाढला आणि एका क्षणी तिने माझे डोके गच्च धरून आपल्या पुच्चीवर दाबले आणि ती रिलॅक्स झाली. तिने माझे डोके सोडून दिले तरी मी तिची पुच्ची थोडा वेळ चाटत राहिले. संगीताताईच्या पुच्चीरसाने माझे तोंड, नाक सगळे ओले झाले होते. तिच्या पुच्चीरसची चव काहीतरी वेगळीच होती. ना गोड ना आंबट अशी ती थोडीशी खारट होती. कामासनेच्या भरात मी तो सगळा रस चाटून पुसून घेतला आणि मगच तिच्या चादरीतून तोंड बाहेर काढले. त्या रात्री आम्हा दोघांनाही नंतर टॉयलेटमध्ये सफाईसाठी जाण्याची गरज लागली नाही. पहिल्यांदाच आम्ही दोघे आमच्या रात्रीच्या या खेळानंतर अगदी सुखासमाधानाने झोप
दुसऱ्या दिवशी संगीताताईने मला विचारले, कसे होते रात्रीचे सरप्राईज सागर? एकदम ग्रेट ताई. तसे तुझ्याबरोबर करणे हे माझे पूर्वीपासूनचे स्वप्न होते. तसे म्हणजे नक्की कोठले सागर? संगीताताईने मला डोळा मारत विचारले. मी तुझा लंड चोखला ते की तू माझी पुच्ची चोखली? दोन्ही संगीताताई, दोन्ही. मी आनंदाने उत्तर दिले. अच्छा, म्हणजे बहिणीबरोबर असले काही करण्याची स्वप्ने तू पूर्वीपासून बघत होतास? हो ताई. मी थोडे लाजत लाजत तिला म्हणालो, जेव्हापासून मला तुझे लैंगिक आकर्षण वाटू लागले तेव्हापासून मी तसली स्वप्ने बघू लागलो. तुला एक विचारू ताई? विचार. तुला या सगळ्या गोष्टी कशा माहीत पडल्या? म्हणजे हे लंड चोखणे, पुच्ची चोखणे वगैरे? अरे बाळा, माझे लग्न झाले म्हटलं, विसरलास की? अग होग ताई, मला माहित आहे तुझे लग्न झाले. मला असे विचारायचे होते की तुला हे लग्नानंतर माहीत पडले की लग्नाआधी तुला हे माहीत होत? त्याआधी मला एक सांग. तू म्हणतोस पूर्वीपासून तू अशी स्वप्ने बघतोस. तुझे वय फक्त 17 आहे आणि तुझे लग्नही झालेले नाही, मग तुला कसे हे सगळे माहीत? मला शाळेत असल्यापासून माहीत आहे. शाळेत असताना आणि आता कॉलेजमध्ये आम्ही मुले मुलींबद्दल बोलत असतो आणि मग प्रत्येकजण काहीतरी नवीन सांगत असतो. आणि मी थोडासा लाजत पुढे म्हणालो, आणि काही मुलं पुस्तके पण आणतात ज्यात सेक्सबद्दल माहिती असते, कथा असतात, फोटो पण असतात. अच्छा, म्हणजे शाळेत असताना तुझा असा अभ्यास चालायचा वाटते आणि आता कॉलेजमध्ये पण तू हेच धंदे करतोस वाट? नाही ताई, मी पटकन म्हणालो, आम्ही सत्त थोडी हेच करत असतो. आम्ही अभ्यास पण करतो. हा हा हा. ती दिलखुलास हसली आणि म्हणाली, अरे एकदम रडकुंडीला येऊन काय बोलतोस लगेच? मला कल्पना आहे की हे सगळे धंदे फावल्या वेळात गुपचूप चालतात. आम्ही मुली पण हेच करायचो कॉलेजमध्ये असता. काय सांगतेस ताई? तुम्ही मुलींही सेक्सबद्दल बोलत असता? तुम्ही ही तसली पुस्तके बघता? तू बघितली आहेस तसली पुस्तके? मी आश्चर्याने तिला विचारले. अरे हो रे राजा, बघितली आहेत मी तसली मॅगझिन, खूपदा नाही, 2-3 वेळा. आणि ब्याच मुलींची मुलांबरोबर अफेअर असायची व त्या मुली सांगायच्या त्यांनी काय काय गंमत केली ते. ताई, तू इतकी सुंदर आणि आकर्षक आहेस. तुझ्याही मागे बरीच मुले लागली असतील नाही? तुझे कधी अफेअर होते का? कोणा मुलाबरोबर? म्हणजे लैंगिक संबंध नाही पण नुसते प्रेम प्रकरण? छे, अजिबात नाही सागर. मी प्रेम प्रकरण वगैरे केले असते तर आई बाबांनी मला मारून टाकली असती. आणि कॉलेजमधील मुलांबरोबर तर प्रेमप्रकरण करण्यात काही पॉइंट नसतो. म्हणजे ती मुलं प्रेमप्रकरणाबद्दल सिरियस नसतात. त्यांना निव्वळ मजा मारायची असते आणि दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारायचे असते. एका मुलीकडून हवे ते मिळाले की चालले ते दुसऱ्या मुलीकडे, आणि त्या मुलाचा काही भरोसाही नसतो. तिने त्याच्याबरोबर जर लैंगिक संबंध ठेवले तर तो मुलगा त्या मुलीला आपल्या मित्रांमध्ये शेअर करण्याची शक्यता असते. काय सांगतेस ताई? मित्रांबरोबर ती मुलगी शेअर करतात? मी थक्क होऊन संगीताताईला अरे हो रे माझ्या राजा, तू अजून पूर्ण कॉलेज लाईफ बघितले नाहीस अजून. हळूहळू तुला माहीत पडेल ते ह्या प्रकारची मुले मुलींबरोबर लैंगिक संबंध ठेवतात आणि मग त्याच गोष्टीचा फायदा घेत तिला ब्लॅकमेल करतात आणि इतर मुलांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. पण मुली असे संबंध ठेवायला तयार कशा होतात? मी नवलाईने विचार. अरे एकदा लैंगिक संबंधाची चटक लागली की मुली होतात तयार त्याला. आता माझेच सांगते ना तुला, लग्नानंतर तुझ्या जिजूंबरोबर मी भरपूर लैंगिक सुख घेत आहे आणि मलाही त्याची चटकच लागली आहे.
आणि हल्ली हल्ली तुझे जिजू बऱ्याचदा बाहेरगावी जात असतात, त्याने मला हे सुख नियमित मिळत नाही. म्हणून मी कधी कधी ऑफिसमधील कोणाबरोबर संबंध ठेवावे का असा विचार करत होते, पण ही ऑफिसमधील माणसेही तशीच. क्षणिक सुखासाठी कोणाबरोबर तरी संबंध ठेवायचे आणि मग तो मला ब्लॅकमेल करणार व इतर कोणाबरोबर संबंध ठेवायला भाग पाडणार. तेव्हा नको रे बाबा ते बाहेरचे अनैतिक दॅट्स हॉरिबल. ताई, मी आश्चर्याने म्हणालो, मी कल्पनाही करू शकत नाही की कोणी माझ्या बहिणीला लैंगिक संबंधात शेअर करणे. मी पण, सागर. आणि म्हणूनच मी तो विचार माझ्या मनातून काढून टाकला. आणि तूही कॉलेजमधील मुलींबरोबर तसले काही करू नकोस, ओह नो, ताई. मी तसले काही करणार नाही आणि मला तसले काही करायची गरजही नाही. आता तुझ्यासारखी टीचर बहीण मला असताना मला बाहेर काही करायची गरजच नाही. मी संगीताताईला डोळा मारत म्हटले. एक्झॅक्टली, संगीताताईनेही मला डोळा मारत म्हटले. मी पण तोच विचार केला आणि तुझ्याबरोबर संबंध ठेवायला तयार झाले. आपली ही घरातली गोष्ट घरातच राही, असे तिने म्हटल्यावर आम्ही दोघेही दिलाखुलासपणे हसलो. त्यानंतर संगीताताई आणि माझी ही रात्रीची मजा पुढचे 1-2 महिने चालू होती. तिचे मिस्टर जेव्हा जेव्हा बाहेरगावी जायचे तेव्हा तेव्हा ती नेहमीसारखी आमच्याकडे येऊन राहायची आणि मग आम्ही आमचे लैंगिक सुख उपभोगायचो. माझ्या आई वडिलांना आमच्या या संबंधाबद्दल कधी कल्पना आली नाही, कारण त्यांच्या समोर आम्ही नॉर्मल भाऊ बहिणीसारखे वागत असू. त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल की त्यांच्या 17 वर्षाचा मुलाचे त्यांच्या विवाहित मुलीबरोबर लैंगिक संबंध असतील याची. आम्ही शक्यतो सगळी काळजी घेत असू की कोणाला आमच्या संबंधाचा सुगावा लागू नये या. रात्री आम्ही आमची मजा करत असताना क्वचित कधी आई किंवा वडील टॉयलेटला जायला उठले तर त्यांना आम्ही अंगावर चादर ओढून झोपलेलो दिसत असे. त्यांना कधी कळलेच नाही की चादरी खाली आम्ही अर्धनग्न असतो. ते आमच्या संबंधात एक प्रॉब्लेम होता की आम्ही ते फक्त रात्रीच्या अंधारातच करू शकत होतो. जरी मी संगीताताईला अर्धनग्न अवस्थेत बऱ्याचदा बघितले होते तरी मी तिला पूर्ण नागडी व तेही पूर्ण प्रकाशात बघण्यासाठी मरत होतो. आम्हाला पूर्ण एकांत खरे तर कधी मिळालाच नाही. आई, वडील किंवा त्यांच्यापैकी कोणीतरी एखादे नेहमी घरात असायचे. संगीताताईबरोबर एकांत मिळण्याच्या संधीची मी वाट पाहत होतो. एका शनिवारी दुपारी मी कॉलेजमधून घरी आलो तेव्हा मला दिसले की आई आणि संगीताताई बाहेरच्या रूममधील माळा साफ करत होत्या. कौलारू छप्पर असल्यामुळे या रूममधील हा माळा एका रूम सारखा होता, पण आम्ही तो आमचे वापरातले सामान ठेवण्याकरता वापरत असू. इतरवेळी या माळ्यावर कोणी जात नसे, फक्त सणासुदीला आम्ही तो साफ करत असू. माळ्यावर जाण्यासाठी एक शिडी होती जी इतरवेळी मधल्या रूमच्या दरवाजा मागे उभी केलेली असे. जेव्हा वर माळ्यावर जायचे असेल तेव्हा ती शिडी खाली तिरकी पाडली जात. जेव्हा त्या दोघी वर माळ्यावर आहेत हे मी पाहिले तेव्हा मी लगबगीने वर गेलो. मी त्यांना म्हटले की मीही माळा साफ करायला मदत करतो. खरे तर मला त्या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या मनात वेगळीच भीती होती. मी त्या माळ्यावरील कौलारू छप्परात एक नागड्या बायकांच्या चित्राचे मॅगझिन लपवले होते. ते त्यांच्या हाती लागू नये म्हणून मी ते काम करायला तयार झालो होतो. उतरत्या छप्पराचा खालचा एक भाग एका अंधाया कोपऱ्यात होता. तेथे छप्पराचे जे मोठे उभे वासे खाली येत होते त्यावर मी ते मॅगझिन ठेवले होते. सहसा ते कोणाच्या नजरेस पडणारे नव्हते, पण कदाचित त्यांना मिळाले तर पंचायत नको म्हणून मी त्यांना सफाईच्या कामात मदत करायला लाग. मी मदतीला आलोय हे पाहून आई म्हणाली की तुम्ही वर माळा साफ करा, तोपर्यंत ती मार्केटमध्ये जाऊन भाजी वगैरे घेऊन येते. संगीताताई ठीक आहे म्हणाली. मला पण हायसे वाटले की आई जाते म्हणून, कारण ते मॅगझिन संगीताताईच्या हाताला लागले तर काही हरकत नव्हती, पण आईच्या हाताला लागले तर माझी धडगत नव्हती. मग आई खाली गेली आणि थोड्या वेळात बाहेर पडली.
तिने आम्हाला खाली दरवाजावर लक्ष ठेवायला सांगितले कारण खाली कोणीही नव्हते आणि दरवाजा लोटून घेतलेला. आता वर माळ्यावर मी आणि संगीताताई एकटेच होतो. आम्ही थोडे सामान साफसूफ करून इकडचे तिकडे करू लागलो. मी मनातल्या मनात विचार करत होतो की मला संगीताताईबरोबर एकांत मिळण्याची हीच ती वेळ आहे. आता या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे याचा मी निश्चय केला, पण सुरुवात कशी करावी हे मला सुचत नव्हते. अचानक मला ते नागड्या बायकांचे मॅगझिन आठवले. संगीताताई जेव्हा एका कोपऱ्यातील टेबलावरील रद्दी पेपर एकत्र करत होती तेव्हा मी त्या मॅगझिन ठेवलेल्या कोपऱ्यात गेलो आणि तिच्या नकळत करतो आहे असे दाखवत, तरीही तिला कळेल अशा हालचाली करत त्या मॅगझिनला हात लावू लागलो. संगीताताईचे लक्ष माझ्याकडे होतेच तेव्हा तिने लगेच विचारले काय आहे ते. मी काही नाही म्हटले तर ती माझ्याजवळ आली आणि तिने ते मॅगझिन बाहेर काढले. मी चोरी पकडलेल्या चोरासारखा बाजूला उभा राहिलो. कव्हरवरील नागड्या मुलीचे चित्र बघून संगीताताईला कल्पना आली की कसले मॅगझिन आहे. अच्छा, तर येथे तू असले मॅगझिन लपवून ठेवतोस होय. अरे वेड्या आई, बाबांना जर हे सापडले तर तुझी चांगलीच संपी होईल ना. त्यांना कसे मिळेल ताई? ते येथे वर सहसा येत नाही आणि मी या जागी लपवून ठेवतो ती जागाही सहज दिसणारी नाही. मी आत्मविश्वासाने तिला ते ठीक आहे रे, पण उगाच कशाला रिस्क घेतोस? घरात असली मॅगझिन ठेवत जाऊ नको असे म्हणत संगीताताईने मॅगझिन घेतले आणि ती रद्दीच्या टेबलाजवळ गेली. मग मॅगझिन टेबलवर ठेवून ती पाहू लागली. मी तिच्या बाजूला थोडा मागे उभा होतो. मॅगझिनमधील नागड्या उघड्या बायकांचे फोटो पाहत तिने मला विचारले, या वेस्टर्न मुलींमध्ये नक्की काय आवडते तुला? तशी त्यांची फिगर चांगली वाटते, पण त्यांचे ड्रेसिंग खूप सेक्सी असते आणि मला ते बघायला आवडते. मी तिला उत्तर दिले, अच्छा, म्हणजे हे ड्रेसिंग? त्यांची ब्रेसियर, टीज? तिने माझ्याकडे तिरक्या नजरेने बघत मिश्किलपणे विचारले. हो, ब्रा, टीज व इतर लिंजरी, स्टॉकिंग्ज, गार्टर बेल्ट आणि हाय हिल्स डल. एकदम सेक्सी वाटते बघायला. ओह आय सी, तर तुला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. इट्स इंटरेस्टिंग. हसून असे म्हणत संगीताताई पुन्हा मॅगझिन बघायला लागली. मी तिच्या मागे उभा राहिलो आणि माझे हात मी तिच्या कंबरेवर ठेवले. माझ्या हालचालीकडे दुर्लक्ष करत ती मॅगझिन बघत राहिली. तिची कंबर ते तिची बगल असावर खाली मी तिच्या अंगावर हात फिरवू लागलो. तिच्याकडून काही हालचाल झालेली पाहून मी हात तिच्या पुढे पोटावर नेले. मग हळूहळू हात वर आणत शेवटी मी तिच्या छातीच्या उभारावर ठेवले. ताईने मॅगझिन बघायचे बंद केले. काही क्षण मी हात तिच्या छातीवर स्थिर ठेवले आणि मग तिची छाती कुस्करू लागलो. संगीताताई माझ्याकडे वळाली. आमची नजरांजर झाली आणि आम्ही दोघेही हसलो. मग तिने म्हटलं, काय चालले आहे तुझे हे? काही नाही ताई, जरा तुझ्या छातीची मालिश करतोय. मी निर्लज्जपणे तिला म्हणालो. का? रात्री मालिश करतो त्याने हौस भागत नाही का? तिने चावटपणे भागते, पण आत्ता तुला पाहून मला राहावले नाही ताई. आणि कोणी आले तर कोण येणार ताई? आई तर नाही आहे खाली आणि दरवाजा पण लोटलेला आहे. पण दरवाजा उघडून कोणी येऊ शकतात आणि वर पण येऊ शकतं. तिने लाडात ठीक आहे ना. जरी कोणी आले तर त्याला वर यायला ही सरळ शिडी पाडावी लागणार असे म्हणत मी माळ्यावर यायची तिरकी शिडी सरळ केली व पुढे म्हणालो, आणि शिडी तिरपी करताना आपल्याला ओह, व्हेरी स्मार्ट बाय हा. संगीताताईने हस्त हस्त का नाही ताई, शेवटी तुझाच भाऊ मी. स्मार्ट बहिणीचा स्मार्ट भाऊ, असे मी म्हटल्यावर आम्ही दोघेही बरे बरे, आता जास्त डायलॉग मारू नकोस आणि ये इकडे. मी तिच्या जवळ गेलो. मग बाळा, काय करायचे तुला आता?
तिने मला विचारले, पण माझे लक्ष तिच्या भरदार छातीच्या उभारावर होते. तिच्या ते लक्षात, आता तू नुसते त्यांना बघत बसणार आहेस की काही करणार आहेस, तिने चावटपणे म्हटले. संगीताताईच्या त्या चावट बोलण्याने मला हुरूप आला. तिच्या नजरेला नजर देत मी पटकन माझे दोन्ही हात बिनधास्तपणे तिच्या छातीच्या उभारावर ठेवले आणि ते दाबायला लागलो. तिच्या तोंडातून एक मादक हुंकार बाहेर पडला आणि तिने आपले डोळे सुखाने बंद केले. मी तिची छाती थोडा वेळ कुस्करत राहिली. ताई, एक विचारू? तिने हळूच डोळे उघडले आणि निव्वळ नजरेने इशारा करत मला विचारले, मला तुझ्या छातीचे हे उभार दाखवशील का? मी तिचे उभार करकचून दाबत तिला सूचित केले. का? तू बघितले नाहीस का त्यांना आधी? तिने मला मिश्किलपणे विचार. पाहिले, पण फक्त ब्रेसियरवरून. पण मला त्यांना बिन कपड्याचे बघायचे आहे, म्हणजे नग्न बघायचे आहे. मी थोडे लाजत तिला म्हणाल, अच्छा, म्हणजे तुला बहिणीची नग्न छाती बघायची आहे? हो, ठीक आहे, गो अहेड, बघ मग. तिने पटकन मी नाही. तू दाखव मला कपडे काढ. नाही, मी नाही दाखवणार. तुला पाहायचे असतील तर तुलाच सगळे करावे लागणार. तिने मला चिडवत काय? पण ताई, मी कसे तुझे कपडे काढ? का? त्यात काय एवढे कठीण आहे? कम ऑन सागर, तुझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. चल लवकर, तिने मला प्रोत्साहन देत. मी थोडा विचारात पडलो, पण मला दुसरा पर्याय नव्हता. मी हात वर केले पण नर्व्हस होऊन पुन्हा खाली केले. संगीताताई माझी अवस्था बघून हसली व म्हणाली, लाजू नकोस रे सागर, बिनधास्त चालू. संगीताताईने गाऊन घातलेला होता. गळ्यापासून छातीपर्यंत त्याला 3-4 बटणे होती. मी हात वर केले आणि तिच्या गाऊनच्या बटनावर ठेवले. पहिली वेळ मी असे कोणाचे तरी कपडे काढत होतो तेव्हा माझे हात किंचित कंप पावत होते. संगीताताई आपली हस्त उभी होती व माझ्या अवस्थेची मजा बघत होती. एक एक करत मी तिच्या गाऊनची पहिली 2 बटणे काढली. तिसरे बटण काढताना माझ्या हाताचा तिच्या उभारांना स्पर्श होत होता. शेवटचे बटण मी काढले आणि क्षणभर थांबून मी संगीताताईकडे बघितले. डोळ्यांनीच तिने मला पुढच्या गोष्टीची संमती दिली. खाली वाकून मी तिच्या गाऊनची खालची कड पकडली आणि तिचा गाऊन वर करायला सुरुवात केली. गाऊनचे वर करताना मी माझा हात तिच्या अंगाला चिकटवला होता, ज्याने वर होताना माझा हात तिच्या अंगावर घासला जात होता. जसा मी गाऊन तिच्या छातीपर्यंत आणला, तिने आपले हात वर केले आणि मी झटक्यात गाऊन पूर्णपणे काढून टाकला. आता संगीताताई फक्त ब्रेसियर टीजवर होती. प्रथमच मी तिला पूर्ण उजेडात एवढ्या जवळून व्यवस्थित बघत होतो. काळ्या रंगाची तिची ती ब्रेसियर तिच्या गोया अंगावर अगदी खुलून दिसत होती. ती नक्कीच उत्तेजित झालेली होती, कारण तिचे ताठरलेले स्तनाग्र त्या ब्रामधून स्पष्ट उठून दिसत होते. तिची ब्रेसियर तरी छोटी होती किंवा तिची